मित्रांनो, चुकीला माफी नाही हा डायलॉग तुम्ही नक्की ऐकला असेल। आणि जर हा डायलॉग तुम्हाला रिअल लाईफमध्ये एक्सपिरियन्स करायचा असेल तर या गडाला नक्की भेट द्या, कारण या गडाची सैर करताना तुमच्या चुकीला माफी नाही तर डायरेक्ट स्वर्ग भेटेल। कारण हरिहर गडासारखे 85 डिग्री इन्क्लाइन पायऱ्या, ढाकबेरी सारखी थरारक वाट आणि राजगडासारखा अशक्य असा सुंदर व्ह्यू जर तुम्हाला हे सर्व एकाच जागी एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्हाला सैर करावी लागेल गोरखगडाची। चला तर मग सुरू करूया गोरखगडाची ही मोहीम। सो ट्रॅक स्टार्ट होतो गोरखगडाच्या प्रवेशद्वारातून। सो गाईज, आपण जसं की तुम्हाला दाखवलं मागाशी, ते एक कमान आहे, तिथनं जस्ट वर आल्यावर आपल्याला एक सुंदरसं परिसर बघायला मिळतं। सो या परिसरात आपल्याला गोरखनाथाचं एक सुंदरसं मंदिर बघायला मिळतं। सो आत तर आम्ही आता बाहेरनंच पाय पाडणार, का कारण ॲक्च्युली बुटं काढायला लागेल। सो मी एकदम रेडी झालो होतो। सो आपण बाहेरनंच पाय पडूया आणि जर्नीला सुरुवात करूया। सो लेट्स गो। तर मित्रांनो, ट्रॅक स्टार्ट करायला आम्हाला ऑलमोस्ट दुपारचे 12:15 वाजले होते, म्हणून थोडं पण वेळ न घालवता आम्ही डायरेक्ट ट्रॅकला सुरुवात केली। सो गोरखगडावर तुम्ही पुणे व मुंबईवरनं कसं येऊ शकता ह्याची डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा। सो गाईज, आम्ही ऑलमोस्ट 12 वाजता ट्रेक स्टार्ट केलेला आहे। सो जरा जास्तच ऊन आहे। आणि गाईज आजच्या ट्रेकमध्ये आपण एकटा नाही आहोत, आपल्यासोबत आहे माझे काही मित्र। सो चला मी त्यांच्यासोबत तुमचं इंट्रोडक्शन करून देतो। तो ब्रो निखिल, ललित आणि ब्रो केतन। सो गाईज, आज येणार आहे मजा, कारण आज आम्ही चौघं आहोत। येस, सो लेट्स गो। सो गाईज, ट्रेक तर स्टार्ट झाला होता, पण सुरुवातीपासूनच जो चढ सुरू झाला आणि वरून डोक्यावर हे बेकार ऊन बघून एक बात तर समजून गेलो की बेकार वाट लागणार आहे आमची। सो गाईज, आम्ही जस्ट स्टार्ट केला ट्रेक, पण एवढं बेकार ऊन आहे ना की माझी घामाचे लाळ बघू शकता तुम्ही, फुल घामाघूम झालो आहे हो, आणि गरमी पण लय होती आहे, पण चला झुकेगा नाही। तर मित्रांनो, ट्रेक करत असताना आम्हाला रस्त्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे झाडे व फुले बघायला मिळत होते, पण ह्यांच्यामध्ये आम्हाला एक असं युनिक झाड बघायला मिळालं जे की मी आत्तापर्यंत कधीच बघितलं नव्हतं। हे झाड पूर्ण व्हाईट कलरमध्ये होतं। जर तुम्हाला या झाडाबद्दल काही माहिती असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। सो गाईस, मी खूप सारे गड किल्ले बघितलेत, पण खूप कमी गडावर आपल्याला असे डस्टबिन बघायला भेटतात। सो जर तुम्ही गोरखगडावर येणार असाल तर प्लीज कचरा इथं फेकू नका, इथं सोय दिलेली आहे, सो इथंच फेका, हे बात लक्षात ठेवा। सो गाईस, मी थोडासा शॉक झालो हे बघून की गोरखगड सारखा एवढा फेमस फोर्टवर आपल्याला कचरा बघायला मिळत नाही। म्हणजे चांगली गोष्ट ही, पण कसं आहे, जे जास्त फेमस गड असतात ना तिथं लोक जास्त येतात आणि जास्त लोक म्हणजे जास्त कचरा। पण आत्तापर्यंत मला गोरखगडवर म्हणजे 0% कचरा दिसलेला आहे। आणि मी तुम्हाला जसं दाखवलं 2 मिनटं पहिलेच आपल्याला कचरा पेटी दिसली आणि लगेच 5 मिनटात आपल्याला कचरा पेटी। सो हे कारण असू शकतं, सो चांगली गोष्ट ही, बेस्ट। तर मित्रांनो, ऑलमोस्ट 1 तासाच्या ट्रॅक नंतर आम्हाला गोरखगड फायनली दिसू लागला। गाईस, आपल्याला मिळालं आहे धोका, लय घाण दमलोय बाई। सगळ्यात चुकीचा डिसिजन होता आमचा की 12 वाजता ट्रॅक स्टार्ट करणं, कारण आता आम्ही भुगततोय लय बेकार ऊन आहे भाई हो, एकदम बॉडी डिहायड्रेट झाली आहे। पाण्याची बॉटल जर दिसत असेल अख्खी संपलेली आहे। तर फक्त आता एकच होप आहे आम्हाला की पाणी आम्हाला डायरेक्ट वर भेटेल, काश वर पाणी भेटलं पाहिजे, नाहीतर भाई लय हाल होतील आमचे हो। सो गाईज, फायनली आफ्टर 1 तासानंतर आम्ही येऊन पोचलेलो आहोत एका पठारावर। सो इथं पण आपल्याला एक बेंच बघायला मिळतं आणि ती आहे आपली मंजिल।
सो इथूनच आम्हाला आमची मंजिल एकदम डोळ्यासमोर दिसून आली, म्हणजेच गोरखगडचा हा रौद्र रूप. आणि हे बघून आमची एक्साइटमेंट लेवल एकदम बूमच झाली. सो थोडा पण टाइम वेस्ट न करता आम्ही पुढे निघालो. सो गाईज, पठारावरून 5 मिनिटं पुढे चालत आल्यावर आपल्याला एक जंगल पॅच लागतो आणि त्या जंगलामध्ये आपल्याला खूप मोठे मोठे दगड बघायला मिळतात. आणि या दगडांमध्ये काही दगडांचा आकार एकदम चौकोनी शेपमध्ये होता, जणू एका काळी हे किल्ल्याचा एक भागच असावा, पण आता वेळेचा मार खाऊन व झिजून खाली पडले असेल. सो जंगल पॅच संपून थोडंसं पुढं आल्यावर आपल्याला एक मंदिर बघायला मिळतं. सो गाईज, ऑलमोस्ट 1.5 तासाच्या ट्रॅक नंतर आपल्याला इथं आल्यावर एक काल भैरवचं मंदिर बघायला मिळतं, आपण बघू शकतो. आणि त्याच्या साईडला आपल्याला एक शिवलिंगसुद्धा बघायला भेटतं. आणि इथं आपल्याला काही वास्तू बघायला मिळतात, जसं की पाय आणि शिवलिंग. आणि समोरच आहे आपला गड. सो आपण बघू शकतो इथून ऑलमोस्ट आपला ट्रॅक इथं संपलेला आहे आणि इथून ऑलमोस्ट पायऱ्या स्टार्ट होणार आहेत आता आपल्याला थोडंसं. आणि इथेच आपल्याला गडाबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जसं की हे एक शिलालेख आहे, हे आपल्याला वर बघायला भेटतील, हे गुफा बघायला भेटणार आहे. आणि हे वास्तूचे ते मी तुम्हाला आता दाखवले ते वास्तू. आणि एक मंदिर, शंकराचं वर एक मंदिर आहे. सो गडाबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या. सो ठीक आहे, आता स्टार्ट करूया आपला थ्रिलर ट्रॅक. सो लेट्स गो. सो गाईज, इथं आपला ट्रॅकिंगचा पार्ट संपला होता आणि सुरू होणार होता थ्रिलर पार्ट, म्हणजेच कातिल कोरीव पायऱ्यांचा 85 डिग्रीचा पडाव. तो चलिए शुरू करते हैं. कातळ कोरीव पायऱ्या म्हणजे एक आर्किटेक्चर मार्वलच, वास्तुकलेचं एक उत्तम नमुना. पण हे दिसायला जेवढं सुंदर आहे तेवढं चढायला खतरनाक सुद्धा, कारण एक चुकी तुम्हाला डायरेक्ट स्वर्गात पोचू शकते. इथूनच आपला सुरू होतो ॲक्च्युअल थ्रिलर ट्रॅक. सो लेट्स गो. काहीच कुठं पायऱ्या आहेत आणि कुठं पायऱ्या ढासळलेल्या आहेत. आपण बघू शकतो कुठं पायऱ्याच नाही आहेत. सो एकदम नीट आणि लक्ष देऊन आपल्याला चढायचं. बॉडी अख्खी डिहायड्रेट झाली गाईस. तर इथपर्यंत सर्व काही ठीक होतं, पण तेवढ्यात पाणीच्या टाकीचा बोर्ड बघितला. मग काय, बॉडी आधीच डिहायड्रेट होती. मग बिना विचार करता मी डायरेक्ट पाण्याच्या टाकीपाशी निघालो. पण हा निर्णय माझा खूप चुकीचा ठरणार होता, कारण पाण्याच्या टाकीपाशी पोचण्याची वाट काही अशी होती. थोडीशी चुकी, मी डायरेक्ट 300 फूट दरीत. आणि इथं चालता माझा अचानक तोल जाऊ लागला आणि माझं मन म्हणू लागलं, भाऊ रिवर्स घे, नाहीतर लय महागात पडेल. मग मी माझ्या मनाचं ऐकून गप्पपणे रिवर्स घेतला. आणि गाईज, खरंच कंटिन्यू ऊन आणि बॉडी डिहायड्रेट झाल्यामुळे शरीरातली अख्खी एनर्जी संपली होती. असं वाटत होतं की बाद झालं, इथूनच परत जातो. पण माझ्या दिलमधून एक आवाज आले की निशिकांत, कम ऑन, गिव अप नको करू, वर नक्की पाणी भेटेल. सो माझ्या दिलची बात ऐकून मी परत वर चढू लागलो. सो गाईज, हळूहळू करून फायनली मी गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत पोचून गेलो. And finally, guys, आपण गडावर पोचून गेलोय.
सो गाईज जसे आपण गडाच्या पहिल्या दरवाजापाशी येतो आपल्याला बघू शकतो आपल्याला एक लाकडी दरवाजा बघायला मिळतो. सो हा आता नवीन बांधलेला आहे, हा जुन्या काळातला दरवाजा नाही, हा आता लेटेस्टमध्ये बांधलेला आहे. सो हा दरवाजा सह्याद्री प्रतिष्ठान या प्रतिष्ठाननी बांधलेला आहे. सो आपण विचार करू शकतो गाईज खालनं वर येणं मुश्किल आहे, म्हणजे नीट येणं मुश्किल आहे, त्यांनी दरवाजा हा कसा आणला असेल वर. सो सह्याद्री प्रतिष्ठानला दिलपासून सलाम आहे भाई, सलाम तुमच्या कार्याला. सो ठीक आहे आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो पहिल्या दरवाजातून आत आल्यावर आपल्याला अख्खा कातळ खोदून बनवलेला रस्ता बघायला मिळतो. असं सेम बांधकाम आपल्याला हरिहर आणि हडसर गडावर सुद्धा बघायला मिळतं. सो पहिल्या दरवाजाच्या पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला परत सेम पॅच बघायला मिळतो. सो थोडाफार टाइम वेस्ट न करता डोक्याला कॅमेरा लावून मी चढायला सुरुवात केली. सो गाईस थोडंच वर आल्यावर आपल्याला पहिल्याच पायरीवर एक पाली भाषेतलं एक शिलालेख बघायला भेटतं. जसं की आपण या गडाचं इन्फॉर्मेशन खाली वाचली कालभैरव मंदिरापाशी की हा गड सातवाहन राजांच्या काळात बनला होता. सो हेच त्यांनी कोरलेलं आहे, त्यांच्या काळी ही भाषा होती. जसं की तुम्ही बघितलं असाल अख्खा मुंबई सातवाहन राजांच्या अंडर होता. जसं की त्यांनी एलिफंटा केव्स खोदले, कानेरी केव्स खोदले, तसंच इथले आसपासचे गड पण त्यांच्याच थ्रू खोदले म्हणजे बनवले गेलेले आहेत. सो हे त्या बाजूचं प्रूफ आहे, कारण ही लिपी त्यांच्या काळात आहे. ही सेम लिपी आपल्याला कानेरी केव्स किंवा एलिफंटाला पण बघायला भेटते. सो वाव, तो चलो. सो बघता बघता आपण ऑलमोस्ट अख्खा गड चढलो. व्हिडिओ बघून तुम्हाला पण असंच वाटलं ना? मलाही असंच वाटलं होतं. पण कहाणीमध्ये एक छोटा ट्विस्ट होता, ते म्हणजे आत्तापर्यंत आपण फक्त 50% चढाई केली होती, अजून 50% चढणं बाकी होतं. सो हे बघून लिटरली माझा मूडच खराब झाला. वरून डोक्यावर हे कडक ऊन आणि पाण्याची सक्त कमी असल्यामुळे मला चिडचिड होऊ लागली. आणि ह्याचा एकच सोल्युशन होतं, ते म्हणजे रेस्ट करणं. मग काय मस्तपैकी अर्धा तासाची झोप घेतली, मग पुढचं एक्सप्लोर करायला घेतलं. भली मोठी गुफा आहे इथं आपण बघू शकतो. जर तुम्ही इथं येणार असाल आणि कॅम्पिंगचा प्लॅन जर तुम्हाला करायचा असेल तर बेस्ट जागा आहे. सो गाईज या गुफेमध्ये 40 ते 50 लोक आरामात नाईट स्टे करू शकतात. सो गुफा बघून झाल्यावर मी पुढे निघालो आणि इथूनच सुरू होतो गोरखगडचा सर्वात थ्रिलर पॅच, म्हणजेच 85 डिग्री इन्क्लाइन पायऱ्या. फायनली आपण वर तर पोहोचलोय, पण काय माहिती ह्याच्या वर पण अजून चढायचं आहे का? हे परमेश्वरा, क्या इसके भी ऊपर मुझे चढ़ना होगा? अगर होगा तो भाई यहाँ से उठा ले भाई, अभी नहीं होगा. जर काही ह्याच्या वर अजून असेल तर भाई नाही होणार, कारण आता माझी लिमिट क्रॉस झालेली आहे. मला पाणी पाजा, कोणी यार पाणी पाजा. एकदा जर पाणी पिलं
मग भाई मी कुठेही चढल. पण भाई आता मला बोलताही नाही येते, माझा भाषा आता बंद पडायला लागली. हो, आपल्याला झेंडा दिसलेला आहे, बहुतेक आपण पोचलेलो आहे. और आपल्याला झेंडा दिसलेला आहे म्हणजे आपण समिटवर पोचलेलो आहे. तर वाढीची ताकद नाही. सो फायनली आपण गडावर पोचलो होतो आणि माझे मित्र ऑलरेडी इथं येऊन बसले होते. सो गाईज, गडावर आल्यावर आपल्याला एक शिव मंदिर बघायला मिळतं. सो गाईज, फायनली आपण गडावर पोचलेलो आहे आणि गडावर आपल्याला एक मंदिर सोडून दुसरं काहीच बघायला भेटत नाही आणि एक छोटासा पठार आहे. सो एवढंच आहे गडावर. सो आता एन्जॉय करा हिथले एकदम क्लासिक ड्रोन शॉट्स. तो चलो. मित्रांनो, गोरखगड चढायला जेवढा अवघड आहे, दिसायला तेवढाच खतरनाक सुद्धा आहे. गोरखगडला बघून माझ्या मनात खूप सारे प्रश्न आले. त्यातला एक प्रश्न म्हणजे 2000 वर्ष आधी हा गड कसा बांधला असेल. त्या काळी अशी कुठली टेक्नॉलॉजी असेल की 2000 वर्ष ओलांडून झाले तरी ही वास्तू अजून थाटात उभी आहे. खरंच आपल्या महाराष्ट्राला लाभलेले हे गड किल्ले एका खजिन्यावरनं कमी नाही. सो सल्यूट आहे त्या इंजिनियर्सला ज्यांनी हा मास्टरपीस फोर्ट बनवलाय. आणि गोरखगडला बघून एक गोष्ट तर शिकण्यासारखी आहे, ते म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल. सो फायनली गाईज, अख्खा गड एक्सप्लोअर करून झालेला आहे. आता बारी आहे खाली उतरायची आणि बघू शकतो सनसेट होत आलंय. सो सनसेट व्हायच्या पहिला आपल्याला खाली उतरायचंय, नाहीतर भाई लय वाट लागल का, कारण जे स्टेअर्स आहेत भाई एकदम खतरनाक आहेत. आणि गाईज खरी मजा तर आता येणार आहे, कारण उतरताना जी वाट लागणार आहे आमची, भाई साहब नो आयडिया काय वाट लागणार आहे, पण बघूया. सो लेट्स गो. सो गाईज, खरी वाट तर आता आमची लागणार होती, कारण चढताना हा व्ह्यू तर काही दिसला नाही, पण उतरताना जो हा खतरनाक व्ह्यू दिसत होता, आई शपथ मी तर पायऱ्यांना फुल टाईट पकडून उतरत होतो. सो गाईज, इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. आम्ही सेफली खालीही उतरलो, सनसेट सुद्धा एन्जॉय केला. पण खाली उतरता उतरता अंधार पडू लागला आणि थोड्याच वेळात पूर्ण अंधार पडला. सो मी माझ्या फोनला ॲज अ टॉर्च लाईट यूज करायला लागलो. सो सर्व काही ठीक चाललं होतं, पण किस्मतमध्ये माझ्या काही वेगळंच लिहिलं होतं. चालता चालता अचानक माझ्या हातातून माझा फोन पडला आणि त्याचा डिस्प्लेच गेला. तर हा ट्रेक मला जरा जास्तच महागात पडला. तर गाईज, प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सर्वांना शेअर करा, सो मला एक न्यू फोन घेता येईल. आणि गाईज, एक टिप देतो, फोनला ॲज अ टॉर्च लाईट कधीच वापरू नका. सो ठीक आहे, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा अँड बूम.